बीडमध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि पक्षाच्या माजी अध्यक्षा यांच्या कृपेने आणि त्यांच्या वरद हस्तामुळे बीडमधून अशोक खरात सारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गैर कृत्य करणाऱ्या नराधमाला साथ देण्यासाठी इथूनही महिला पाठवल्या जायच्या आणि त्यांचं काय लिंगनिदान बीडमध्ये येऊन केलं जायचं आणि त्याच्यासाठी त्यांच्याच पक्षाची बीडमधली कोणीतरी पदाधिकारी मध्यस्थी म्हणून मदत करायची. अशा प्रकारचं एक निनावी पत्र मी बेडकर म्हणून पाठवल्याचं मला कळालं. वास्तविक पाहता ही बाब अतिशय गंभीर आहे. मी या बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना अतिशय नम्रतेने विनंती करते, आव्हान करते की या गंभीर पत्राची दखल तुम्ही सोमोटो घ्यावी आणि जर अशा प्रकारचं कांड बीडमध्ये अशोक खरातला मदत करण्यासाठी घडत असेल आणि तेही माजी अध्यक्षाच्या कृपेने आणि सहकार्याने होत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. त्याची आपण दखल घ्यावी आणि ताबडतोब SITकडे याची चौकशी लावावी अशा प्रकारची मी विनंती करते. एकीकडं SITचं समन्स मला आलंच नाही. अशा प्रकारच्या बातम्या द्यायच्या आणि राजीनामा द्यायच्या अगोदरच प्रथम कोणाला भेटायचं तर मुख्यमंत्र्याला भेटायचं आणि माझ्या मागचा ससेमिरा टाळा, माझ्या मागे चौकशी लावू नका, मला कुठल्याही याच्यामध्ये घेऊ नका, माझ्या काळ्या कृत्याला कुठंही तुम्ही दोषी ठरवू नका, मला क्लीन चिट द्या, अशा प्रकारचं गौड बंगाल किंवा आरवस तर झालं नसेल अशा प्रकारची शंका आता महाराष्ट्राला आल्यावाचून राहणार नाही.